नमस्कार. 12वीची अर्थशास्त्राची परीक्षा जवळ आली की नाही की एक टेन्शन येतं. अरे बापरे, नेमका कशाचा अभ्यास करायचा, कुठल्या धड्यावर जास्त लक्ष द्यायचं. पण थांबा, काळजी नसावी, कारण आज आपण थेट महाराष्ट्र बोर्डाने दिलेल्या ऑफिशियल ब्लूप्रिंटचं पोस्टमॉर्टम करणार आहोत, जेणेकरून आपल्याला परीक्षेच्या तयारीसाठी एक परफेक्ट रोडमॅप मिळेल. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न, अर्थशास्त्रामध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवायचे? याचं सिक्रेट कुठे लपलंय माहितीये? कुठे? दुसरीकडे नाही, तर खुद्द बोर्डानेच आपल्याला दिलेल्या त्या अधिकृत आराखड्यात. चला तर मग, तोच आराखडा आपल्याला सांगेल की आपली एनर्जी नेमकी कुठे लावायची आहे. चला तर मग आपल्या मिशनचा पहिला पार्ट सुरू करूया, अभ्यासक्रम डिकोड करणं. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, सगळे धडे सारख्याच मार्कांसाठी नसतात. आपल्याला ते धडे शोधायचे आहेत जे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त गुण मिळवून देतील. हे बघा, ही आहे ती ऑफिशियल गुणविभागणी. खरं तर हा आपल्या परीक्षेच्या तयारीचा खजिनाच आहे असं समजा. याकडे जरा बारकाईने पाहिलं पाहिजे, कारण हे आपल्याला अगदी स्पष्टपणे सांगतंय की बोर्डासाठी कोणता धडा किती महत्वाचा आहे. आणि इथेच तर खरी गंमत आहे. जसं आपण बघतोय, प्रत्येक प्रकरणाचं वजन सारखं नाहीये. काही प्रकरणं तर अक्षरशः जॅकपॉट आहेत, म्हणजे ती केली की चांगले मार्क्स मिळण्याची गॅरंटीच. चला मग बघूया कोणते आहेत हे स्टार चॅप्टर्स. आणि हे आहेत ते 3 हिरो चॅप्टर्स: मागणीचे विश्लेषण, राष्ट्रीय उत्पन्न आणि मागणीची लवचिकता. विचार करा, या प्रत्येक धड्यावर विकल्पासह तब्बल 12 मार्कांचे प्रश्न विचारले जात आहेत. म्हणजे पेपरचा एक मोठा हिस्सा तर फक्त याच 3 प्रकरणांवर अवलंबून आहे. साहजिकच आपल्या स्टडी प्लॅनमध्ये यांनाच पहिलं प्राधान्य मिळायला हवं. ठीक आहे, आता आपल्याला हे तर कळलं की काय वाचायचं, पण आता पुढचा प्रश्न, हे सगळं परीक्षेत कसं विचारलं जाणार आहे. चला तर मग आता आपण प्रश्नपत्रिकेचा आराखडा समजून घेऊया, म्हणजे आपलं ज्ञान पेपरवर कसं उतरवायचं हे कळेल. आणि हा आहे आपला फायनल गेम प्लॅन. ही अधिकृत प्रश्नपत्रिका रचना ही आपल्याला परीक्षेच्या प्रत्येक प्रश्नासाठी तयार करते. यात कोणत्या प्रकारच्या प्रश्नांना किती गुण आहेत, कुठे पर्याय आहेत, हे सगळं स्पष्टपणे दिलेलं आहे. आणि हो, वेळेचं नियोजन करण्यासाठी तर हे खूपच महत्त्वाचं आहे. या आराखड्याकडे पाहिलं की एक गोष्ट लगेच डोळ्यात भरते. सरळ विभागणी आहे. 20 मार्क आहेत वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी. हे आहेत आपले क्विक विन्स, म्हणजे कमीत कमी लिहून फटाफट गुण मिळवण्याची संधी. आणि उरलेले 60 गुण आहेत वर्णनात्मक प्रश्नांसाठी, जिथे आपल्या सखोल अभ्यासाची खरी कसोटी लागणार आहे. यामुळे आपली स्ट्रॅटेजी एकदम क्लिअर होते. पहिले 20 मार्क पक्के करून एक मजबूत बेस तयार करायचा, आणि मग मोठ्या प्रश्नांवर फोकस करायचं. पण इथेच खरा फरक पडतो. मोठी उत्तरं म्हणजे केवळ पाल्हाळ लावणं नाही. आपलं उत्तर इतरांपेक्षा वेगळं कसे दिसेल, तर आलेख, आकृत्या आणि चिन्हांचा योग्य वापर करून. यामुळे उत्तर अधिक प्रभावी दिसतं आणि तपासणाऱ्यावर चांगली छाप पडते. तर आता आपल्याकडे सगळे तुकडे आहेत. कोणते धडे महत्त्वाचे आहेत हे कळले, प्रश्न कसे विचारले जाणार आहेत हेही माहिती आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, या सगळ्याला जोडून एक विनिंग स्ट्रॅटेजी कशी बनवायची, चला तेच पाहूया. ही आहे यशाची चतुःसूत्री, थेट बोर्डाच्या आराखड्यावर आधारित, एकदम सोपी. स्टेप 1, सगळ्यात आधी त्या 12 गुणांचा प्रकरणांचा पक्का अभ्यास करा. स्टेप 2, वस्तुनिष्ठ प्रश्नांचे 20 मार्क हातातून जाऊ देऊ नका, ते आपले हक्काचे गुण आहेत. स्टेप 3, मोठ्या प्रश्नांसाठी मुद्देसूद नोट्स आणि आकृत्यांचा सराव करा. आणि स्टेप 4, सगळ्यात स्मार्ट मूव्ह, जिथे पर्याय आहेत तिथे विचारपूर्वक निवड करा, जेणेकरून जास्तीत जास्त गुण मिळवता येतील. आणि या सगळ्याचा शेवटचा आणि महत्त्वाचा निष्कर्ष, परीक्षा म्हणजे फक्त हार्डवर्क नाही, तर ते स्मार्ट वर्क आहे. नुसतं अंदाजे अभ्यास करण्याऐवजी हा अधिकृत आराखडा वापरून केलेला अभ्यास आपल्याला नक्कीच पुढे नेईल. हीच तर आहे यशाची गुरुकिल्ली. तर हा होता अर्थशास्त्र परीक्षेच्या आराखड्याचा संपूर्ण लेखाजोखा. आता हा ब्लूप्रिंट आपल्यासमोर आहे. याचा वापर करून आपली स्वतःची एक विजयी अभ्यास रणनीती काय असेल, हा विचार करून कामाला लागायला हवं. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.